श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरवलेल्या मनाला परत एकदा उभारी करणे इतकाच आहे। आजचे स्वामी संदेश ऐका। ताईच्या प्रश्नाचे उत्तर देऊया। मनात खूप इच्छा आहे तरी पण स्वामीची सेवा घडत नाही। मागील जन्मीची पुण्य असेल तर योग्य वेळी सद्गुरू आपणास आपोआप भेटतात। काहींना त्रास होतो, मागचे भोग संपत आले की सद्गुरूचा पत्ता भेटतो। काहींना अगोदरच भेटतो कारण त्याचे मागील जन्माची पुण्य असते। काहींना जाणीवपूर्वक भेटतो तर काहींना अपघाताने पत्ता भेटतो पण त्याचे मन तयार होत नाही। काही जण येण्यासाठी इच्छुक असतात पण पाठीमागची काळजी, चिंता, पाप हे येऊ देत नाही। काही जण त्या मार्गावर येतात पण त्या मार्गावर अडथळे येतात। काही जण भरकटतात, ही त्याची परीक्षा असते कारण त्याचे भोग त्यांना पोचू देत नाही। भोग संपत आलं की सद्गुरू नक्कीच भेटतील। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिला संदेश, भूतकाळात जास्त विचार करू नका, त्याने डोळ्यात पाणी येईल। भविष्याची काळजी करू नका, त्याने मला चिंता व समस्या निर्माण होईल। वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून सामोरे गेला तर जीवनात आनंद निर्माण होईल। स्वामी म्हणतात, तुझ्या नशिबाचे ग्रह कितीही विक्री असू दे, नाहीतर 7.5 भोग असू दे, तुझ्या प्रारब्धाचा एक आणि एक किमयागार आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ। त्यामुळे चिंता सोडून चिंतन कर। जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हातात असलेलं कोणीही ओढून नेऊ शकतो पण नशिबात असलेलं कोणीही नेऊ शकत नाही। चिकाटी हा फार छोटा शब्द आहे पण ज्याच्या आयुष्याला चिटकतो त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही। आयुष्यात कोणताच चमत्कार घडत नाही। रागाला आवरत चला कारण त्याचं अस्तित्व क्षणभरासाठी असेल तरी तो आयुष्यभराचे नुकसान करण्याची ताकद घेऊन जातो। विश्वास ठेव, तुझ्या समोर उभी असलेली संकटापेक्षा तुझ्या मागे उभे असलेली शक्ती खूप मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केला आहे। तू मात्र मुखात अखंड नामस्मरण ठेव आणि प्रामाणिक प्रयत्न कर। तुझे कोणीही काहीच वाकडे करू शकणार नाही। नेहमी मन निर्मळ ठेव, प्रामाणिक राहा। कोणी कितीही फसवलं तरी एक लक्षात ठेव, प्रामाणिक माणसाच्या मागे नेहमी सत्य उभा असतो। काही तुझ्याच मनाप्रमाणे होईल। ध्येय सर्व गोष्टीचा सामना कर। प्रगतीचे जहाज कितीही मोठा असला तरी त्याला बोलवण्यासाठी अहंकाराचा एक छिद्र, त्यामुळे मनात कुठल्याही प्रकारचा अहंकार येऊ देऊ नका। एका वेळेस 10 काम करण्यापेक्षा 10 वेळेस एक काम कर। यश नक्कीच तुमच्या हातात येईल। तुमच्या हातात येऊ लागतात त्याचा भागाकार होत नाही पण बेरीज होऊ शकते। पण कर्म चांगले असतील तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्या कर्मावर लक्ष द्या। लोकांनी सांगितले म्हणून काही करू नका, जे मनाला आवडेल तेच करा, कारण लोक फक्त रस्ता दाखवतात पण प्रवास आपल्यालाच करावा लागतो। नेहमी नशिबाला दोष देऊ नका। जगातील सर्वात भाग्यवान मनुष्य कोण असेल तर तो ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे आणि अंथरुणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे, ज्ञानासोबत संस्कार आहेत आणि ओंजळी दुसऱ्यांना देण्याची ताकद आहे, तोच खरा भाग्यवान आहे। आनंदी राहण्याचा सरळ साधा एक उपाय आहे, अपेक्षा स्वतःकडून ठेवा, समोरच्याकडून नको। प्रयत्न सोडू नका। सुरुवात नेहमी कठीण असते, तू कोणाला फसवू नकोस। मी तुझ्या पाठीशी आहे, तुझी फसवणूक होऊ देणार नाही। आधी नकारात्मक विचार सोड, पुढे जाण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील। संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमरू नकोस। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तो खचू नकोस। जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचं नसतं तर स्वतःच्या हिमतीवर जगायचा असतो। शांत बसून निरीक्षण करा। प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याची गरज नसते। स्वतःला कमी समजू नका। काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो। सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामीच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो। अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांपासून नको। अडचणीत असाल तर
स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आतुरतेने साथ घाला. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. दुसरा संदेश. स्वामी म्हणतात, तुझे ग्रह किती आखरी असू दे, नाहीतर विक्री असू दे, फक्त काही गोष्टी लक्षात ठेव. डोळे बंद करून लोकांवर विश्वास ठेवणे आता बंद कर. सगळे दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल, हा भ्रम आहे. मन प्रसन्न कर, सगळी दुःख आपोआप दूर होतील. आयुष्यात जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो की ज्या निर्णयामुळे सगळ्या भविष्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे, अशा क्षणी कोणावरही विसंबून राहायचं नाही. आपला निर्णय चुकेल किंवा कोणीतरी तो बिघडावी अशा परिस्थिती निर्माण होऊ द्यायचं नाही. ओळखायला शिका. जे लोक तुम्हाला टाळतात, जे लोक गोड बोलून काम काढून घेतात, फक्त गरजेप्रमाणे संपर्क करतात, तुमच्या माघारी बोलतात, तुमच्यावर जळतात, तुमच्यासोबत राहून तुमची बदनामी करतात, फक्त नावाला मित्र आहेत, कधीही साथ देत नाही. जितक्या लवकर नकारात्मक लोकांना आयुष्यातून हद्दपार कराल तितक्या लवकर यशस्वी व्हाल. कितीही मृत्यूचे तांडव येऊ दे, लाख संकटे येऊ दे, तू फक्त तुझा मीपणा आणि स्वार्थीपणा बाजूला ठेवून स्वामी चरणी नतमस्तक हो. नाही तुझं स्वामींनी रक्षण केलं तर बोल. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुझी माणसं तुझ्या विरोधात गेली आहेत, पण तू खचून जाऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव. माझ्यावर तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे. ते आमची साथ धरली तर स्वप्न साध्य होतीलच. प्रार्थना म्हणजे देवाला मनातलं सगळं सांगण्याचं सोपं मार्ग. घाबरू नको. तुझे कर्म प्रामाणिक मार्ग, सुयोग आणि सर्व कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीच होणार नाही. जर तुला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केले, किती प्रयत्न केले, किती सेवा केली याचे आत्मपरीक्षण कर. बघ, तुझे उत्तर तुला नक्कीच भेटेल. आणि उत्तर जर नकारात्मक असेल तर खचू नको. पुन्हा नव्याने सुरुवात कर. प्रत्येक पाऊल टाकत असताना चुकीचं पाऊल पडणार नाही याची काळजी घे. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामींना सर्व समजते याची जाणीव ठेव. झाडाची मुळे मजबूत असेल तर फांद्याचं फूल नक्कीच भरणार. अगदी तसेच तू फक्त प्रामाणिक कर्म करा. स्वामी कृपा नक्की होणार. नको सोसू आता दुःखाचे घाव. स्वामींनी जाणले अंतरेचे भाव. तू नक्कीच जीवनाचा सार आपल्या मुखात नित्य स्वामी नाम घेऊन हृदयावर चित्त स्थिर ठेवायचं आहे. आणि श्री स्वामी समर्थ माझा विकास करत आहेत हा तुला अभिवादन विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचं आहे. बघ, यश निश्चित मिळेल. जेव्हा तुम्ही स्वामी समोर गुडघे टेकता तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात, आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकणार नाही. प्रत्येकाचा संकटाचा काळ हा ठरलेला असतो. तो कधीच कोणाकडे मुकामाला नसतो. दिवस नक्कीच बदलतात. जीवनात यशाच्या वाटेवर चालत असताना जर अचानक अनपेक्षित नकारात्मक घटना घडत असतील तर त्याची सकारात्मक बाजू बघत कुठल्या प्रलोभनात अडकत नाही. आत्मपरीक्षण करायचे आहे आणि चूक सुधारून पुन्हा नव्या उमेदीने कर्म करायचे आणि आनंदी यशस्वी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे. जर तुमच्यावर स्वामी कृपा असेल तर कोणीच तुमचं काही वाकडं करू शकत नाही. आपल्यावर स्वामी कृपा आहे हे कसं ओळखायचं? जेव्हा तुमच्यावर आयुष्यात खूप संकट असूनही तुम्हाला जर असं वाटत असेल की सर्व काही व्यवस्थित होणार, तेव्हा समजून जा की देवाने तुमच्या आयुष्यात चांगले करणार आहे. तुमच्या आयुष्यात सर्व काही सुख सोयी येणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील गोष्टी बदलताना दिसतील. तुमचे दुःख कमी होताना जाणवेल. तुम्हाला सत्य देवाचे आभार मानावे असे वाटत असेल तर निश्चित आता तुमची चांगली वेळ सुरू होणार. तुम्ही जे काही पूजापाठ करत आहात ते स्वामीपर्यंत जात आहे. तुझ्या आयुष्यात काही वादळे विचलित करण्यासाठी नाही तर तुझी वाट मोकळी करण्यासाठी येत असतात, हे लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाय तिथे नेऊनी काय, स्वयंभक्त प्राबद्ध घडवी ही माय. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. माझे शब्द तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस. मी आहे, फक्त तुझे मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंटमध्ये
हृदयामध्ये स्वामी नामाचा जयघोष घाला. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.